एका मुलीने आरोप केला, त्याने लग्नाचे आश्वासन दिले आणि माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केले, त्यामुळे हा बलात्कार आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने याबद्दल काय म्हटलं माहिती आहे? प्रत्येक अपयशी प्रेम संबंध हा बलात्कार नसतो. आता हा निर्णय अनेकांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण करणारा आहे. लग्नाचे आश्वासन दिले आणि नंतर लग्न केलेच नाही, म्हणजे प्रत्येक वेळी बलात्काराचा गुन्हा होतो का? की अशा वेळी कायद्याचा गैरवापरही होऊ शकतो? तर आज आपण भावना नाही, फक्त कायदा, पुरावे आणि सुप्रीम कोर्टाचे लॉजिक पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या परिस्थितीमध्ये प्रॉमिस टू मॅरी हे बलात्कार ठरते आणि कोणत्या परिस्थितीमध्ये अजिबात नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटक्के जस्टिस टॉकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल. कारण हा निर्णय भविष्यामध्ये अनेक प्रकरणांमध्ये निर्णायक ठरणार आहे, मार्गदर्शक ठरणार आहे. आता या केसमध्ये नेमकं काय घडलं, तर कंप्लेनंट ही स्वतः विवाहित होती. तिला 2 मुलं होती. ती स्वतःचे मसाज पार्लर चालवत होती. आरोपी सोबत तिचे जवळपास 7-8 महिने संबंध होते. ऑगस्ट 2023 ते मार्च 2024 पर्यंत दोघांमध्ये प्रेम संबंध चालले. त्यांच्यामध्ये शारीरिक संबंधही होते, परंतु 12 मार्च 2024 रोजी आरोपीने दुसऱ्या मुलीशी लग्न केले आणि फक्त 16 दिवसांनी म्हणजे 28 मार्चला त्या महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तिचा आरोप होता, त्याने लग्नाचे आश्वासन देऊन माझी संमती मिळवली आणि माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. आता येथून सुरू होते कायद्याची खरी लढाई, कारण त्याने त्या एफ-आय-आर ला चॅलेंज केले हायकोर्टामध्ये. ती एफ-आय-आर रद्द होण्यासाठी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल केली, परंतु हायकोर्टाने ती रिट पिटिशन मान्य केली नाही. एका बाजूने म्हटलं जातं की महिलेची त्याने फसवणूक केली, तर दुसरी बाजू म्हणते दोघेही प्रौढ होते, त्यांच्यामध्ये संबंध हे स्वच्छने होते, मग बलात्कार कसा? तर यामध्ये सुप्रीम कोर्टाने मग कोणती बाजू स्वीकारली? सुप्रीम कोर्टाने याला ॲनालिसिस केले. येथे सर्वात पहिला प्रश्न, कन्सेंट म्हणजे काय? जर एखादी महिला स्वतःच्या इच्छेने संबंध ठेवत असेल, तर नंतर संबंध तुटले म्हणून तो बलात्कार ठरत नाही. सुप्रीम कोर्ट म्हणते प्रत्येक प्रॉमिस टू मॅरी हे फॉल्स प्रॉमिस ठरत नाही, कारण दोघेही प्रेमात असू शकतात. त्यांच्यामध्ये लग्नाचा विचारही असू शकतो, परंतु पुढे चालून परिस्थिती बदलू शकते. अशा वेळी तो बलात्कार होत नाही. मग फॉल्स प्रॉमिस म्हणजे नेमकं काय? यासाठी सुप्रीम कोर्टाने या आधीच्या अमोल नेहुल या निर्णयाचा आधार घेतला. कोर्ट म्हणाले यामध्ये 3 गोष्टी सिद्ध झाल्या पाहिजे. पहिली म्हणजे आरोपीचा सुरुवातीपासूनच लग्न करण्याचा हेतू नव्हता. दुसरी म्हणजे त्याने मुद्दाम खोटे आश्वासन दिले आणि तिसरी म्हणजे त्या खोट्या आश्वासनामुळेच महिलेने संमती दिली. या तिन्ही गोष्टी सिद्ध झाल्या तरच बलात्काराचा गुन्हा उभा राहू शकतो. आता या प्रकरणामध्ये कोर्टाला सर्वात मोठा प्रश्न पडला, तो म्हणजे महिला आधीच विवाहित आहे, तिला 2 मुलं आहेत. मग अशा कंडिशनमध्ये आरोपी तिच्याशी कायदेशीरपणे विवाह करू शकला असता का? उत्तर आहे नाही. म्हणून लग्नाचं आश्वासन देऊन महिलेला फसवलं हा दावा कोर्टाला विश्वसनीय वाटला नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एफ-आय-आर कधी झाली? आरोपीच्या लग्नानंतर, म्हणजे जेव्हा आरोपीने दुसऱ्या मुलीशी लग्न केले, तेव्हाच गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणून कोर्टाने येथे म्हटले की हा तिने रिॲक्शनरी म्हणजे प्रतिक्रिया म्हणून हा गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणामध्ये DNA टेस्ट सुद्धा बाकी होता. पण सुप्रीम कोर्ट म्हणाले समजा DNA पॉझिटिव्ह जरी आला, त्यामुळे तो बलात्कार सिद्ध होत नाही, कारण अशा वेळी मुख्य प्रश्न हा कन्सेंटचा आहे. आता हा निर्णय महिलांच्या विरोधात आहे का? तर उत्तर आहे नाही. तर मग पुरुषांच्या बाजूने आहे का? तर तसेही नाही. तर हा निर्णय कायद्याच्या बाजूने आहे. येथे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की प्रत्येक अपयशी प्रेमसंबंध हा बलात्कार नसतो आणि प्रत्येक प्रॉमिस टू मॅरी म्हणजे फॉल्स प्रॉमिस सुद्धा नसते. परंतु याचा अर्थ असा अजिबात नाही की लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्यांना येथे मोकळीक मिळाली. जर सुरुवातीपासूनच लग्नाचा हेतू नसेल, फसवण्यासाठी खोटं आश्वासन दिलं असेल आणि त्याच कारणामुळे संमती मिळवली असेल, तरच बलात्काराचा गुन्हा होऊ शकतो. या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टाने एफ-आय-आर क्वॅश केली म्हणजे रद्द केली.
आता हा निर्णय आपल्याला एक गोष्ट शिकून जातो. भावना आणि कायदा वेगळा असतो. प्रेम संबंध तुटू शकतात. नातं सुद्धा संपुष्टात येऊ शकतं. प्रत्येक ब्रेकअप, प्रत्येक विश्वासघात आणि प्रत्येक अपूर्ण लग्न हे बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये बदलत नाही. त्यामुळे कोर्ट अशा प्रकरणांमध्ये भावना नाही तर कन्सेंट, इंटेन्शन आणि एव्हिडन्स पाहते. थँक यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.